नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. उमेद आणि मानव विकास योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करा. महिलांचा धुळे जिल्हा परिषदेवर मोर्चा. उमेद आणि मानव विकास योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महिलांनी धुळे जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. योजनेच्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात असताना त्यामध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली. मोर्चादरम्यान महिलांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित योजनेतील निधीचा योग्य वापर झाला आहे की नाही याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन महिलांच्या वतीने धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदरचा मोर्चा हा दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय बापू बागुल यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. मानव विकास अंतर्गत दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून जे आंदोलन चाललेलं होतं त्या आंदोलनाला आज 6 दिवस पूर्ण झाल्यानंतरही प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज CO साहेबांच्या ह्या ठिकाणी आम्ही येऊन त्यांना त्या ठिकाणी आंदोलन करणार होतो. आंदोलन केलंही. त्यावेळेस CO साहेबांना या ठिकाणी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं. चर्चेअंती त्यांनी सांगितलेलं की हा विषय आम्हाला अजून माहितीच नाही. म्हणजे प्रशासनाने ग्रामीण विकास कार्यालयाने मंत्रालयातून यांना पत्र आल्यानंतर देखील 6 तारखेचं पत्र आलेलं आहे. 6 तारखेचं पत्र आल्यानंतर देखील यांना हे माहीत नाही की आमच्याकडं पत्र आलेलं आहे. आम्ही गेल्या 6 महिन्यापासून तक्रारी दिलेल्या आहेत, परंतु साहेब या ठिकाणी नवीन आलेले आहेत म्हणून ते म्हणतात की आमच्याकडं अजून तक्रार आलेली नाही. म्हणजे भोंगळ कारभार चाललेला आहे का प्रशासनाचं, याच्यातनं हे सिद्ध होतं. दुसरी गोष्ट, जे काही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे का. त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी चौकशी समिती नेमतो, परंतु आमची इच्छा आहे त्यांची चौकशी समिती म्हणजे काय, त्यांचेच ते अधिकारी असतील आणि त्या चौकशीमध्ये काय होईल ही आमच्या लक्षात येतं. कारण की आमची जी काही मांडणी आहे की अँटी करप्शन ब्युरो यांच्यामार्फत किंवा SIT मार्फत, म्हणजे यांच्यामार्फत जर चौकशी झाली तर निपक्षपाती चौकशी होईल. त्याच पद्धतीने चौकशी जर खरंच करायची आहे तर त्याच्यासाठी सक्तीच्या रजेवर ज्यांच्या विरोधात आमचे काही ॲलिगेशन्स आहेत, ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, ज्यांनी मशिनी घेतलेल्या आहेत, 5 लाख रुपये प्रत्येक मशीनच्या माध्यमातून खाल्लेले आहेत, तर त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावी. तर ती पक्षपाती पण निपक्षपाती त्या ठिकाणी चौकशी होऊ शकते. परंतु साहेबांनी तसे कुठल्याही प्रकारचं मान्य न केल्यामुळे आमचं जे काही आंदोलन आहे ते आमचं आंदोलन ह्या ठिकाणी चालूच राहील. उद्या आमचं ह्या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदान त्या ठिकाणी होणार आहे आणि सामूहिक आत्मदानाच्या माध्यमातून या ठिकाणी कुठल्याही महिलेला किंवा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली तर याला संपूर्ण प्रशासन जबाबदार असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू बागुल, दक्ष महाराष्ट्र.